नमस्कार, मी मोहित शिंदे. जनवार्तामध्ये आपल्या सर्वांचं स्वागत. पाहूया पुण्यातील काही विशेष घडामोडी. जल्लोषपूर्ण वातावरणात पुणे फेस्टिवलमधील लावणी महोत्सव बालगंधर्व रंगमंदिरमध्ये संपन्न झाला. लय, अदा, नृत्य यांचा त्रिवेणी संगम असलेल्या पारंपरिक बैठकीच्या ठसकेबाज लावण्या, रसिकांच्या टाळ्या आणि शिट्ट्या वाजवून दिलेली भरभरून दाद अशा जल्लोषपूर्ण वातावरणात लावणी महोत्सव बालगंधर्व रंगमंदिरात संपन्न झाला. रौप्य महोत्सवी पुणे फेस्टिवल अंतर्गत लावणी सम्राज्ञी माया खुटेगावकर यांच्या लावणी महानायिका हा कार्यक्रम यावेळी झाला. डोळे रोखून असं काय बघता, विचार काय आहे तुमचा, विड्यात सुपारी कोल्हापूरची, नटले तुमच्यासाठी, लाडाची ग लाडाची, मी कैरी पाडाची यासारख्या जुन्या आणि नव्या लावण्यांचे बतावणीसह सादरीकरण करण्यात आले. कार्यक्रमास ज्येष्ठ नागरिक मोठ्या प्रमाणात उपस्थित होते. माहेर सोडून सासरी आले. इथेही प्रेमाची मायेची माणसं होती, पण माझं भविष्य सुरक्षित आहे याचा आनंद, आत्मविश्वास वाढवणारा होता. समृद्ध जीवन मल्टीस्टेट मल्टीपर्पज कोऑपरेटिव्ह सोसायटी लिमिटेड. गुंतवणूक भावनांची, आनंद लक्षावधीचा. समृद्ध जीवन मल्टीस्टेट मल्टीपर्पज कोऑपरेटिव्ह सोसायटी लिमिटेड. पुणे शहरात सीसीटीव्ही बसवण्याबाबत 2 दिवसात वर्क ऑर्डर काढण्यात येईल, असे आश्वासन गृहमंत्री आर पाटील यांनी दिले. पुण्यातील गणपती मंडळांना भेट देण्यासाठी आले असता राष्ट्रवादीचे प्रवक्ते अंकुश काकडे यांच्या घरी पाटील पत्रकारांशी बोलत होते. पाटील म्हणाले, पुणे शहरामध्ये सीसीटीव्ही बसवण्यासाठी कंपनी निश्चित करण्यात आली असून 216 कोटी रुपयांच्या कामाची वर्क ऑर्डर 2 दिवसांमध्ये काढण्यात येईल. पुण्यात सीसीटीव्ही बसवण्यासाठी राज्याच्या मुख्य सचिवांच्या नेतृत्वाखाली गृह विभागाचे अतिरिक्त मुख्य सचिव, वित्त सचिव, माहिती तंत्रज्ञान विभागाचे सचिव यांची समिती स्थापन करण्यात आली होती. या समितीला सर्व अधिकार दिले होते. त्यानुसार त्यांनी सीसीटीव्ही बसवणे, नियंत्रण कक्ष उभारणे, देखभाल, दुरुस्ती करणे या कामांसाठी पुढील 5 वर्षांची निविदा निश्चित केली आहे. पुण्यात सीसीटीव्ही बसवण्यास उशीर होत असल्याबाबत माध्यमे टीका करतात. मात्र निविदा काढण्याचे काम निर्धारित वेळेतच झाले आहे. समितीला दिलेला कालावधी कमी केला असता तर कॅगने त्यावर ठपका ठेवला असता, असे सांगून पाटील पुढे म्हणाले, पोलिसांच्या बदल्या झाल्या की ते उच्च न्यायालयात किंवा महाराष्ट्र शासकीय लवादाकडे दाद मागतात. पोलिसांच्या बदल्या करण्यासाठी 2 कायद्यांचा आधार घेतला जातो. बदल्यांसाठी एकच कायदा असण्याची गरज असून त्यासाठी कायद्यात दुरुस्ती केली पाहिजे. पोलीस उपअधीक्षक दर्जापर्यंतच्या बदल्या करण्याचे अधिकार पोलीस महासंचालकांना आहेत. त्यापुढील बदल्यांच्या फाईल्स मुख्यमंत्र्यांकडे जातात. ठपका मात्र गृहमंत्र्यांवर ठेवला जातो, असा टोलाही आर पाटील यांनी लगावला. आई वडिलांनी पै जमवून मला शिकवण्याचा निर्णय घेतलेला कळत होता. माझ्या उच्च शिक्षणासाठी त्यांनी मला कायमचा आधार मिळवून दिला होता. त्यांनी स्वतःसाठी कधीच काही केलं नाही, पण माझ्यासाठी समृद्ध जीवन मल्टीस्टेट मल्टीपर्पज कोऑपरेटिव्ह सोसायटी लिमिटेड. गुंतवणूक भावनांची, आनंद लक्षावधीचा. समृद्ध जीवन मल्टीस्टेट मल्टीपर्पज कोऑपरेटिव्ह सोसायटी लिमिटेड. रिपाईचे राष्ट्रीय अध्यक्ष रामदास आठवले यांनी पुण्यातील कार्यकर्त्यांशी संवाद साधला.
ॲडव्होकेट मंदार जोशी यांच्या घरी कार्यकर्त्यांची सदिच्छा भेट घेण्यासाठी तसेच पुण्यातील गणपतींचे दर्शन घेण्यासाठी रिपाईचे राष्ट्रीय अध्यक्ष रामदास आठवले पुण्यात आले होते. यावेळी जनवार्तेशी बोलताना ते म्हणाले, एनडीएने मोदींना पंतप्रधान पदाचा उमेदवार घोषित केल्यामुळे निश्चितच महाराष्ट्रात महायुतीला त्याचा फायदा होईल, पण त्यापेक्षाही आरपीआयला सोबत घेऊन चालल्यास अधिक फायदा होईल असेही ते म्हणाले. लोकसभेच्या 6 जागांची त्यांनी मागणी केली असून त्यापैकी 3 जागा द्याव्याच लागतील असे त्यांनी यावेळी स्पष्ट केले. राज ठाकरे यांचा मुद्दा छेडला असता ते म्हणाले, राज ठाकरे जर महायुतीत आले तर त्यांचे स्वागतच आहे, परंतु त्यांनी महायुतीत यायचे की नाही हा त्यांचा प्रश्न आहे. पुण्यात जर महायुतीने आरपीआयला जागा दिली तर उमेदवार लवकरच घोषित करू असेही त्यांनी सांगितले. ॲडव्होकेट मंदार जोशी यांनी जातीपातीचे राजकारण सोडून आरपीआयमध्ये प्रवेश केला आहे. याबद्दल रामदास आठवले यांनी त्यांचे विशेष अभिनंदन केले. आपको देता है एडमिशन के साथ अपॉइंटमेंट लेटर भी. बी सिविल, कंप्यूटर्स, इलेक्ट्रॉनिक्स, इलेक्ट्रॉनिक एंड टेलीकम्युनिकेशंस, IT and मैकेनिकल. MA Computers, Electronics, IT and Mechanical, Diploma Engineering, Mechanical and Computer, MBA Finance, HR and Marketing, BCA, BBA, MBA and MCA for Engineering और साथ ही D.Pharm, B.Pharm और M.Pharm भी. सिद्धांत इंटरनेशनल स्कूल CBSE from nursery to 5th standard, सिद्धांत कॉलेज. ट्रांसपोर्ट एवं हॉस्टल फैसिलिटी, 22 एकड़ का विशाल कैंपस, AICT दिल्ली और पुणे यूनिवर्सिटी द्वारा मान्यता प्राप्त. समृद्ध करियर की ओर सिद्धांत कॉलेज, सुदुमरे, पुणे. एडमिशन के लिए आज ही कॉल करें या लॉग ऑन करें. हेमा मालिनी यांनी राधा रासबिहारी हा बॅले नृत्याविष्कार पुणे फेस्टिवलच्या मंचावर सादर केला. पुणे फेस्टिवलचे अध्यक्ष सुरेश कलमाडी यांच्या उपस्थितीत प्रख्यात अभिनेत्री हेमा मालिनी यांनी राधा रासबिहारी हा बॅले नृत्याविष्कार पुणे फेस्टिवलच्या मंचावर सादर केला. राधा रासबिहारी या कृष्णलीलावर आधारित असलेल्या बॅले नृत्याची पर्वणी पुण्याच्या रसिक प्रेक्षकांना लाभली. हेमा यांच्या राधा रासबिहारी या बॅले नृत्याचा हा पहिला प्रयोग त्यांनी पुणे फेस्टिवलच्या मंचावर सादर केला. पुण्याच्या रसिक प्रेक्षकांनी हेमा मालिनी यांच्या नृत्याला भरभरून दाद दिली. राधे के संग देखो पनी
नख शिख शोभा के झलक में चित मेरा कर लिया चोरी। कौन तुम गोरी बुझत शाम, कौन तुम गोरी। आपलं स्वप्न, आपलं मन, आपलं स्वतःचं घर हेच खरं धन. समृद्ध जीवन पार्क सादर करत आहे 140 फ्लॅट्सची एक प्रशस्त गृह योजना. कात्रज कोंढवा रोडवर बिबवेवाडी पासून फक्त 2 किलोमीटर अंतरावर आपल्या आर्थिक गणितात बसणारे 1 व 2 BHK फ्लॅट्स. तब्बल 3 मजली पार्किंग सह ऐस गार्डन, क्लब हाऊस आणि इतर सुविधांनी सुसज्ज. बुकिंग साठी संपर्क 9850937373 9850947373. समृद्ध जीवन, नांदी सौभाग्याची, सुरुवात प्रगतीची. आणि याबरोबरच हे बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया उद्या याच वेळी. नमस्कार.